नमस्कार, मी ज्योती पाटील. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट साइज. दिवस दुसरा असणार आहे. साइज असणार आहे 30. प्रिन्सेस कट मधले हे खूप महत्वाचे जे पार्ट आहेत 28, 30, 32, 34 आणि 36, 38 पर्यंत खूप जास्त कॉमन जास्त शिवले जाणारे हे ब्लाउज आहेत. 28 ते 38 पर्यंत हे जे माप आहेत 5 प्रकारे आपण हे माप म्हणजे 5 साइज मध्ये होणार आहेत. हे जे माप आहेत ते खूप जास्त प्रमाणात वापरले जातात. तर आपण त्याची कटिंग कशी करायची? काल एक मी व्हिडिओ टाकला होता 28 साइजचा. तिथे आपण अर्धा इंच कुठे वाढवायचं होतं तिथे बऱ्याच त्यांना समजत नव्हतं ते कशा पद्धतीने वाढवायचं आहे ते आज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. विशेष म्हणजे आपण बॅक पार्ट पण पाहणार आहोत आणि फ्रंट पार्ट सुद्धा पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला कुठेही गोंधळ होणार नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने ही जी कटिंग आहे ती तुमच्या लक्षात येऊन जाईल. स्टेप बाय स्टेप माहिती आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा यातील माहिती जी आहे ती मिळून जाईल आणि लक्षात पण येईल. प्रिन्सेस कट आता सध्या खूप जास्त लेटेस्ट आहे. कटोरी ब्लाउज पेक्षा प्रिन्सेस कटला खूप जास्त डिमांड आहे. हे शिवून घ्यायला जास्त पसंती दिली जाते लेडीजची आपल्या. तर आपण ही पद्धत एकदम सोप्या पद्धतीने कुठेही जास्त याच्यामध्ये तुम्हाला किचकट असं नाही. अगदी तुम्ही नवीन जरी शिकत असाल तर त्यांना सुद्धा ही माहिती लगेच लक्षात येते. तर आपण जास्त वेळ न वाया घालवता एकदम स्टेप बाय स्टेप इथे मी माहितीची जी चार्ट आहे हे तुम्ही इथे जवळून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. 30 साईजचा हा ब्लाउज आहे. इथे आपण जे काही मापे लागणार आहे ते काढून घेतलेले आहेत. याच नुसार आपण आता पेपर कटिंग टाकणार आहोत. तर बॅक पार्ट फ्रंट पार्ट दोन्ही कट करणार आहोत. कालचा जो व्हिडिओ होता फक्त मी फ्रंट पार्ट कट केला होता, बॅक पार्ट कट केला नव्हता. त्याच्यामुळे काही थोडं कन्फ्युजन झालं होतं. ते आता आज पूर्ण याच्यामध्ये डाऊट जे असतील ते क्लिअर होऊन जातील. चला आता आपण जास्त वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आधी बॅक पार्ट आपण कट करणार आहोत. ते इथे आपल्याला जे काही बेसिक मापे आहेत ते प्रत्येक साईज मध्ये जवळपास सेमच असतात. 1 टक्स 4 टक्स कटोरी आणि जो बोटनेकचा असतो त्यामध्ये थोडेसे फरक असतात. पण या तिन्ही साईज मध्ये हे कॉमन माप जे आहे ते आपल्याला सेमच टाकायचे असतात. उंची आहे आपली 13, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. प्रत्येक साईज साठी हीच पद्धत आहे. बॅक साईडला 1 इंच प्लस करायचं असतं आणि फ्रंट साईडला आपल्याला 1.5 इंच वाढवायचं असतं. हे आता लक्षात ठेवायचं आहे. आता पण प्रत्येक याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एकदम पूर्ण सोपी माहिती आहे. कुठेही जास्त असं किचकट नाहीये. आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील पूर्वीचे तर तुम्हाला तिथे माहिती पूर्ण लक्षात आली असेल. आपल्या स्टेप ज्या आहेत ते खूप सोप्या आहेत आणि डिटेलमध्ये आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करत जाऊ नका. त्यामध्ये मी छोट्या ज्या टिप्स सांगितलेल्या असतात, माहिती सांगितलेली असते, मग ती पुन्हा मिस होऊ नये यासाठी. उंची टाकून झालेली आहे. याच्यामध्ये आपण कशासाठी 1 इंच वाढवतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात यायला हवं. 1 इंच आपल्या जे खाली शिवण्यामध्ये पट्टीला जातो आणि शोल्डर जे शिवण्यासाठी जातो ते आपलं 1 इंचचं मार्जिन आपण एक्स्ट्राचं घेत असतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गळा टाकून घ्यायचा आहे. गळा आता तुम्ही बॉडी मेजरमेंट वर न घेताय की आपलं जुनं ब्लाउज आहे त्यावर न घेताय याच्यावरती डिपेंड असतं. तर आडवा गळा घेतलेला आहे मी इथं 2.25 इंच, कारण साईज छोटी आहे. आणि जर डीप नेक असेल तर इथे तुम्हाला 2.25च घ्यायचा आहे आणि जर तुमचा डीप नेक नसेल तर इथे तुम्ही 2.5 सुद्धा घेऊ शकता. आता डीप नेक नसेल तर म्हणजे कसा, बॅक साईडचा जर गळा तुमचा 7 पेक्षा कमी असेल तर इथं तुम्हाला 2.5 इंचच गळ्याची आडवा गळा जो आहे इथे रुंदी आपल्याला घ्यायची आहे. तर डीप नेक आहे आणि साईज सुद्धा छोटी आहे त्यामुळे मी इथे घेते 2.25 इंच. त्यानंतर उभा गळा असणार आहे आपला पाठीमागचा 9.25 इंच, 9.2 रेषा इतकं. हे माप आपल्या आवडीनुसार गळ्याचं जे असतं ते आपल्या कमी जास्त आवडीनुसार आपण इथे चेंज करू शकतो. तर खालचा जो गळा आहे ते इथे मी ठेवणार आहे 3.25 इंच. इथे थोडासा ब्रॉड गळा ठेवायचा आहे. यामध्ये आपल्याला आवडीनुसार इथे आपण बदल करू शकतो. तुमच्या बॉडी मेजरमेंट वरनं किंवा जुना जो माप असेल त्यावरती या गोष्टी अवलंबून असतात. थोडाफार बदल येतो, जास्त प्रमाणामध्ये बदल येत नाही. तर इथे सावकाश असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. जेवढाही तुम्हाला खाली ब्रॉड हवा असेल इथे आपण ऍडजस्ट करायचं आहे. आधी डॉट देऊन घ्यायचे, नंतर गळ्याचा आकार या पद्धतीने द्यायचा आहे. थोडासा बाहेर न घ्यायचा, या पद्धतीने आतमध्ये कर्व करायचा. खूप सुंदर बसते याची फिटिंग.
इथे मी पुन्हा जे लिहिलेलं आहे, माप दिलेले आहे तिथे मेन्शन सुद्धा करते आपण कुठे किती वाढवलेलं आहे आणि कुठे आपल्याला किती एक्स्ट्राचं ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर. शोल्डर घेतलेला आहे आपण 3 इंच. त्यानंतर आपला जो मुंढा असणार आहे ते घ्यायचा आहे 5 इंच. 5.25 जर तुमच्या ब्लाउज वर नाही येत असेल तर 5.25 सुद्धा घेऊ शकता. इथे एक सरळ रेष द्यायची आहे. 30 साईजचा आपला हा प्रिन्सेस कटचा ब्लाउज आहे. इथे आपल्याला चेस्ट साईज चा चौथा भाग इथे टाकायचा असतो. आता 30 चा चौथा भाग येतो आपल्याला डिवाइड करायचा आहे 30 ला. 7.5 आलेला आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे. इथे आपण 7.5 वरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन असणार आहे. जर तुम्हाला फोल्डिंग करायची असेल तिथे तुम्ही 2 इंच सुद्धा शिलाई मार्जिन देऊ शकता, पण 1.5 जरी घेतला तरीही तुम्हाला शिलाई मार्जिन पुरे होते. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे 1/2 इंच म्हणजेच 2 रेषा इतकं अंतर बाहेर यायचं आहे. हे कशासाठी, आपल्याला इथे समोरच्या भागासाठी आकार द्यायचा असतो. त्यासाठी इथे तुम्ही वाढवून घेऊ शकता या पद्धतीने. आता हा बॅक पार्ट आहे म्हणून आपण इथून अंतर फक्त आपल्याला आकार देण्यातच ठेवणार आहोत. इथे घ्यायचा आहे बाहेर काढलेला आकार जो आहे या रेषेपासून 1 इंच आणि बॅक पार्ट साठी घ्यायचा आहे 1.5 इंच. तर याच अंतर जी काही रेष आहे इथून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्हीतलं जे अंतर आहे हे आपल्याला 1/2 इंच मिळायला हवं. हा आकार आपण कट करणार नाही, पण आपल्याला या आकारासाठी हा आकार मी इथे तुम्हाला काढून दाखवते, म्हणजे गोंधळ होणार नाही. व्यवस्थित असा आपल्याला आकार इथे देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने हा आकार मिळून जातो आपल्याला आणि हा आकार या पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायचा असतो. इथे थोडासा खाली गोलवा आकार घ्यायचा, म्हणजे इथे फिटिंग खूप छान येते, पाहू शकता. कुठेही इथे आपला जो मुंडा आहे तो बिघडत नाही, व्यवस्थित बसतो. साईज छोटी आहे त्यामुळे इथं हा आकार एवढा बस होतो. आता कमर घेर आहे आपला 26 चा डिवाइड 4 करायचा आहे. 6.5 आलेला आहे. 1 इंच टक साठी आहे, बॅक पार्ट साठी, आणि 1.5 इंच आपली कंपल्सरी शिलाई मार्जिन असते. तर 6.5 मध्ये आपल्याला 1 इंच आपला टक्स येणार आहे. इथे टक्स आणि 1.5 इंच आपली वरती जेवढी ही मार्जिन घेतलेली आहे तेवढी मार्जिन आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे. आता काही वेळेस काय होतं, इथे जी कमर घेर आहे या ब्लाउज मध्ये 6.5 आलेली आहे, तुमच्या ब्लाउज मध्ये 6 सुद्धा येऊ शकते किंवा 5.25 सुद्धा येऊ शकते. इथे जास्त गोंधळून न जाता आपल्या जेवढं ही ब्लाउज वरनं माप आलेलं आहे तेवढं माप आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे जे आपण पाठीमागचा टक्स काढलेला आहे त्याच्यासाठीच 1 इंच जे एक्स्ट्रा होतं ते इथे आपलं ऍडजस्ट होऊन जाणार आहे. इथे व्यवस्थित असं आपण एक टक्स साठीच पॉइंट देऊन घेऊया, म्हणजे ही जी जागा आहे ते व्यवस्थित असं येतं आणि हा जो आकार आहे क्रॉस मध्ये पुन्हा आपल्याला जसा पाहिजे तसा मिळून जातं. तर इथे आपलं व्यवस्थित असं हे बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. या पद्धतीने पूर्ण लक्षात आलं असावं. आता यानुसारच आपल्याला फ्रंट पार्ट जो आहे तो कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायचं आहे हे सुद्धा आपण याच बेसिक मापावरनं आपण काढणार आहोत. हे माप आता पूर्ण कट करून घेऊया. कटिंग आपण आता करून वेगळी घेतलेली आहे. आता यानंतर जशास तसं हे माप जे आहे ते ड्राफ्ट करून घ्यायचं आहे, याचा डायग्राम काढून घ्यायचा आहे. यानंतर आपण फ्रंट पार्ट कशा पद्धतीने कुठे कुठे किती वाढवायचं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. ते व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. आता बॅक पार्ट पेक्षा आपल्याला अर्धा इंच कुठे वाढवायचं होतं आणि ते का वाढवायचं होतं, काल एका ताईची कमेंट होती, त्यांना तो माप जे आहे ते लक्षात येत नव्हतं. त्यासाठी आजचा व्हिडिओ मी इतका म्हणजे पूर्ण डीप मध्ये बनवलेला आहे. थोडासा वेळ जाईल पण इथे आपल्याला पूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला मिळून जाणार आहे. तर अर्धा इंच आपल्याला या बाजूला वाढवायचं आहे. आता हे कशासाठी, इथे आपण हुक आणि लूप पट्टी बसवली जाते, त्यासाठी आपल्याला हा भाग शिवण्यामध्ये जातो आणि जो टक्स आहे तो कमी पडू नये यासाठी आपण इथे वाढवून घेत असतो. शिवत असताना एखाद्या वेळेस मी तुम्हाला बॅक
पार्टचं जशास तसं ड्राफ्टिंग करायचंय. याच्या अगोदर पण मी भरपूर व्हिडिओ बनवले, त्याच्यामध्ये तिथे तुम्हाला ही माहिती मिळालेली असावी. जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर भरपूर असं तिथे मी सांगितलेली आहे माहिती. जशास तसं डायग्राम आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. पाहू शकता ही रेष आपल्याला इथे जो गळा आहे इथे ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे डायग्राम काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे झालं आपला गळ्याचं माप इथे काढून घ्यायचं आहे. हा भागात आपण वेगळा करून घेऊया. 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन जी आहे ती जशास तशी इथं ड्राफ्ट करून घ्यायची आहे. आणि इथे जो डायग्राम आहे आपल्याला हे व्यवस्थित असं इथे आखून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जो पुढचा मुंड्याचा आकार आहे या इथे तर आपण दिलेला आहे, पण बॅक पार्ट असल्यामुळे आपण हा आकार कट केलेला नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला इथे पुन्हा हा डायग्राम काढून घ्यावा लागणार आहे. व्यवस्थित असं याच्यामध्ये अर्धा ते पाव इंच म्हणजेच 2 रेषा इतकं अंतर येईल. त्या पद्धतीने आपल्याला इथे पुन्हा हा मुंड्याचा आकार, आर्महोलचा आकार, आर्महोल किंवा मुंडा दोन्ही म्हणू शकता तुम्ही, या पद्धतीने इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. कुठेही गुड्या वगैरे येत नाहीत, व्यवस्थित असा आपला जो आकार आहे तो येऊन जातो. 2.25 इंच आपलं जे गळा होता तो इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. समोरचा जो गळा आहे तो आहे 5.5 इंच. तुमचा 5.6 असेल तर 5.6 सुद्धा घेऊ शकता. खाली जे गळा आहे इथे पट्टी ऑलरेडी वाढलेली आहे, त्याच्यामुळे इथे जे गळ्याची रुंदी आहे इथे जास्त ठेवायची नाहीये. या ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात ह्या लक्षात ठेवणं खूप महत्वाच्या आहेत. जशास तसं आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा, कारण हा जो वाढलेला भाग आहे त्याच्यामुळे आपला जो गळा आहे खूप पसरट होतो. त्याच्यासाठी इथे जास्त ब्रॉड ठेवायचा नाहीये. फक्त हे 1 टक्स, 4 टक्स आणि प्रिन्सेस कट मध्ये इथे मी अर्धा इंच वाढवायला सांगत असते. कटोरीमध्ये हे आपल्याला वाढवून घ्यायची गरज पडत नाही, कारण कटोरी आपण नंतरच्या जो वाढवी कटोरी वाढवतो तिथे आपलं भरपूर ठिकाणामध्ये वाढवलं जातं. म्हणजेच कटोरी वाढवत असताना जिथे आपण कटोरी जॉईंट करतो तिथे सुद्धा वाढवलं जातं, त्याच्यामुळे तिथे आपण वाढवून घेतलेले नाहीये. हा झाला आपला समोरचा गळा. यामध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे 1.5 ते अर्धा इंचावरती. जसा आपला आकार आपल्या आवडीनुसार कमी जास्त इथे आकार देऊ शकतो. इथलचं माप घेणं तितकं महत्वाचं नाहीये. इथे जसं आपण माप घेतलं जातं तसं गळ्यामध्ये आपण गळा जसा आपल्या आवडीनुसार डीप ब्रॉड ठेवायचा असेल त्यानुसार आपण इथे आकार घेऊ शकतो. पानगळ्याचा आकार देऊ शकतो किंवा मग तुम्हाला ज्याही पद्धतीचा इथे आकार द्यायचा आहे तिथे देऊ शकतो. आणि प्रिन्सेस कट मध्ये विशेष जर हा भाग आपल्याला बंद ठेवायचा असेल, बॅकला ओपन करायचं असेल, तिथे तुम्हाला इथे पान शेप किंवा व्ही आकार इथे खूप सुंदर दिसतो. इथपर्यंत आपलं पूर्ण डायग्राम तुम्हाला लक्षात आला असेल. इथे करायचा आहे आपल्याला उभा टक्स. इथे टक्स असणार आहे 9.5 इंचावरतीचा. टक्स घेत असताना आपल्याला जिथेही शोल्डरचं माप आपण टाकलेला आहे इथून हा टक्स पॉइंट आपल्याला काढून घ्यायचा असतो. इकडे जर घेतला तर हा टक्सचा जो पॉइंट आहे ते खूप पुढे जातो. इथे घ्यायचा आहे 9.5 इंचावरतीचा टक्स पॉइंट. इथे फक्त एक रेषा देऊन घ्यायची अशा पद्धतीने, म्हणजेच आपल्याला हा टक्स पॉइंट लक्षात येईल. त्यानंतर आपला आडवा जो टक्स असतो तो घ्यायचा आहे, या रेषेपासून घ्यायचा आहे. शिलाई मार्जिन आपण जी इथे सोडलेली आहे यापासून कोणतंही माप घ्यायचं नाहीये. याच्या नंतर जितकंही माप येतं ते माप आपल्याला इथे टाकायचं असतं. तर आता साईज छोट्या असल्यामुळे मी 28 साईज मध्ये 2.5 चा टक्स सांगितलेला आहे. तर आता इथे घ्यायचा आहे आपल्याला 3 चा टक्स. या पद्धतीने टक्स आपल्याला ही जी रेषा आहे ही रेषा आपल्याला सरळ करून घ्यायची आहे. या पद्धतीने ही झाली आपली सरळ रेषा टक्सची. त्यानंतर आपल्याला बॅक पार्ट पेक्षा फ्रंट पार्टला अर्धा इंच वाढवायचं असतं. मी सुरुवातीला पण सांगितलेलं आहे, पाठीमागच्या भागामध्ये आपण 1 इंच वाढवत असतो तर समोरच्या भागामध्ये आपल्याला 1.5 इंच पूर्ण वाढवायचं असतं. शिलाई मार्जिन सहित आपलं हे 1.5 इंच इथे ऑलरेडी वाढलेलं आहे. हे झाला आपला पार्ट. आता त्यानुसार काय करायचं आहे, हा भाग आपल्याला इथे जोडायचा आहे. आणि विशेष म्हणजे आता प्रिन्सेस कटला इथे आपण एक टक्स घेत असतो. हा झाला आडवा टक्स, हा झाला उभा टक्स. आणि हा जो टक्स आहे हा टक्स आपला इथे पूर्ण आकार देऊन घ्यायचा असतो. हा झाला आपला प्रिन्सेस कटचा आकार. त्याच्यासाठी इथे आपला टक्स आता साईज छोटी आहे, 30 साईजचा आहे हा ब्लाउज.
त्याच्यासाठी आपण घेतोय 2.25 इंच यामध्ये टक्स. 2 सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता, पण आपल्या आपल्या आवडीनुसार आहे त्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे. इथे काय करायचं आहे, 2 इंच वरती यायचं आहे. खाली जिथे हे आपलं हे मार्जिन आहे तिथून आपल्याला हा भाग जो आहे ते वरती या पद्धतीने घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला आकार किंवा रेषा देऊन घ्यायची, म्हणजे आकार द्यायला सोपा जातो. आपला आकार कुठेही बिघडत नाही. या पद्धतीने सावकाश असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. सुंदर असा आपला प्रिन्स कटचा आकार तयार होतो या पद्धतीने. जिथेही आपला टक्स आहे इथून आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा असतो. हा झाला आपला प्रिन्सेस कटचा आकार. सुंदर असा आपला प्रिन्सेस कटचा ब्लाउज ड्राफ्टिंग करून झालेला आहे. आता हा भाग आपल्याला पूर्ण कट होतो, मग हे मार्जिन आपलं मायनस होणार, मग हा भाग आपला कमी पडू नये यासाठी काय करायचं आहे, 2.25 इंच आपण जे घेतलेलं होतं ते 2.25 इंच आपल्याला इथे ऍड करायचं आहे या पद्धतीने आणि वरती करायचं आहे, कारण हा भाग कट झाल्यानंतर हे जे भाग आहे जॉईंट करण्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच इथे कमी होऊ नये यासाठी अर्धा इंच आपण इथे वाढवणार आहोत या पद्धतीने. आता ही रेष या रेषेला इथे जोडून घ्यायची आहे या पद्धतीने. ही रेष परत इथे जोडून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच वरती जायचं आहे आणि या बाजूला सुद्धा अर्धा इंच आपल्याला वरती क्रॉस मध्ये हा आकार देऊन घ्यायचा आहे. हा आकार कट झाल्यानंतर हा जो भाग आहे कमी होतो. इथपर्यंत तुमचं पूर्ण लक्षात आलं असेल, पूर्ण तुम्हाला क्लिअर झालं असेल, कुठेही याच्यामध्ये डाऊट नसेल राहिला. ही मार्जिन आपल्याला सोडून बाकीचा जो माप आहे ते टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असा आपला प्रिन्सेस कटचा आकार देऊन झालेला आहे. इथे जर तुम्हाला जास्त कुड्या वगैरे पडत असतील असं वाटलं तर इथे तुम्ही अर्धा इंच कट देऊ शकता. त्याने सुद्धा जो आकार आहे तो खूप छान बसतो. साईज छोटी आहे, माप सुद्धा छोटा आहे. जसं जसं माप वाढेल तसं तसं इथे आपण कट सुद्धा देत असतो. जर पुढचे तुम्हाला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, पाहत असाल, त्याच्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊन जाईल. व्यवस्थित असं ड्राफ्टिंग झालेलं आहे. बाही कटिंग याच्यामध्ये दाखवलेली नाहीये, कारण बाही कटिंग जर दाखवली तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये मी बाही कटिंगचं जे डिटेल माप आहे ते सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण इथे बॅक कटिंग दाखवत नाहीये. बॅक पार्ट फ्रंट पार्ट इथे दाखवलेला आहे. कटिंग करून तुम्हाला दाखवते. कपड्यावरती टाकत असताना आपल्याला कुठेही एक्स्ट्राची शिलाई मार्जिन घ्यायची नाहीये. जशास तसं आपण जे टाकलेला कट केलेलं माप आहे हे टाकून घ्यायचं आहे. परफेक्ट अशी 100% फिटिंगची गॅरंटी आहे. आता हा भाग आपण कट करून वेगळा करून घेऊया. याचा मुंड्याचा जो चार्ट आहे, साईज नुसार मुंडा आपल्याला कमी किती घ्यायचा असतो किंवा जास्त किती घ्यायचा असतो हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं, शोल्डर उतरतो किंवा मग गळा मग या साईडला ओढला जातो, तर त्यावेळेस काय करायचं आहे, साईज छोटी आहे याच्यामध्ये म्हणून मी भरपूर काही टिप्स सांगितलेल्या नाहीयेत. जशी जशी आपली साईज वाढत जाईल तसं तसं आपल्याला इथे जे अंतर असतं कोणत्या दिशेने, या दिशेने आपल्याला कमी करायचं असतं का या दिशेने कमी करायचं असतं हे सुद्धा मी पुढे सांगेल. तर खूप छोट्या छोट्या टिप्स असतात, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करत जाऊ नका. व्यवस्थित तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ जर पाहिलात तर तुम्हाला यातील माहिती लक्षात येईल. हे पूर्ण आपण कटिंग वेगळं करून घेऊया आणि कपड्यावर टाकत असताना कुठेही मार्जिन द्यायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही कपड्यावरती सुद्धा कट करू शकता, पण तिथे कपडा तुमचा जो आहे ते एक्स्ट्राचा. आता हा भाग आपल्याला हे पूर्ण कट होऊन जाणार आहे, हा भाग आपल्याला कुठेही कामाला पडणार नाही, तर मग हा भाग आपल्या कपड्यावरतीचा जो आहे तो कपडा एक्स्ट्रा लागतो. त्याच्यासाठी पेपरवरती कटिंग करून घ्यायची आणि कपड्यावरती जर डायरेक्ट तुम्ही डायग्राम ड्राफ्टिंग केली तर तुमच्या कपड्याची सुद्धा बचत होते. पद्धतीने जर स्टेप बाय स्टेप तुम्ही माहिती लक्षात घेतली, माहिती ऐकली आणि तुम्ही घर बसल्या याची प्रॅक्टिस जरी केली तरी तुमचं जे कटिंग आहे ते खूप सुंदर येतं, परफेक्ट येतं. फिटिंग सुद्धा खूप छान येते. इथे जे मी अर्धा इंच शिल्लक ठेवलं होतं हे जर तुम्ही कट केले तर कुठेही आपलं
जे मुंडा आहे त्याच्यामध्ये गुड्या वगैरे येत नाहीत. इच्छा असेल ते कट करा. या अगोदर जर तुम्ही ब्लाउज शिवले असतील, तिथे जर तुम्हाला ते पद्धतीचा प्रॉब्लेम आला असेल, तर तितका भाग तुम्ही कट करून टाकायचा आहे. फक्त आपल्याला पाव इंच म्हणजे 2 रेषा इतकं आपल्याला कट करायचं आहे. आता हुक्क बसवत असताना जर काय होतं, समोरची पट्टी बऱ्याच वेळेस नको वाटते, तर काय करायचे, इथे आपल्याला अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे. जास्त टक्स इथे जास्त मोठा घ्यायचा नाही. म्हणजेच जास्त घडी मोठी घ्यायची नाहीये टक्सची. यामुळे काय होतं, पट्टीचा जो भाग आहे, समोरची जी उभी पट्टी असते, हुक पट्टी जास्त बऱ्याच जणांना आवडत नाही, त्याच्यासाठी हा भाग आपल्याला टक्ससाठी घ्यायचा असतो. आवडत असेल तर घ्यायचं, नाही आवडत असेल तर नाही घेतलं तरी कंपल्सरी नाही की आपल्याला घ्यावंच असं. आता जोडत असताना काय करायचंय, एक साइड समोर वरचा जो भाग आहे आर्महोल राउंड पासून जोडायचा आहे आणि दुसरा जो भाग आहे, दुसऱ्या पार्टचा खालून जोडायचा आहे. जेणेकरून आपले दोन्ही पार्ट व्यवस्थित जोडले जातात, खाली वरती होत नाहीत आणि परफेक्ट असं आपलं प्रिन्सेस कटचा पफ सुद्धा क्रिएट तिथं होतो. सुंदर असं आपलं प्रिन्सेस कटचं कटिंग झालेलं आहे. खूप छान आणि स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये मी माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत याची प्रॅक्टिस तुम्हाला भरपूर अशी करायची आहे. प्रॅक्टिस जर तुमची जास्त असेल तर तुमचं परफेक्ट ब्लाउज वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार, धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा.